नमस्कार मित्रांनो, वृंदा तुमान नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुमच्या आमच्या पहिल्या ब्लॉगमध्ये, जे की आमच्या सोबतचा आणि ऋतिक सोबतचा असणार आहे. आणि आज आहे गुरुवार आणि मला पूजा मांडायची आहे. आणि ॲक्च्युली मी कायमच संध्याकाळची मांडते, कारण सकाळी स्वयंपाक वगैरे असतं तेव्हा काम वगैरे असतं, त्याच्यामुळे जमत नाही. आणि मस्तपैकी मी आज साडी घालणार आहे. मी कधी नाही घालत अशी साडी वगैरे, आणि पहिल्यांदा मी पूजेला साडी घालून पूजा करणार आहे. आणि ऋतिक बाहेर गेला सामान आणायला, तर मी मेकअप करून रेडी झाले. आणि आज आम्ही एक चॅलेंज पण करणार आहे. ते तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. सो स्टे ट्यून. आणि हो, एक गोष्ट म्हणजे की कोल्हापूरच्या मंदिरात कसं महालक्ष्मीच्या मंदिरात सूर्याचे प्रकाश देवीच्या दर्शनाला येतात, तसंच इथं पण म्हणजे माझ्या घरी सेम तसं झालेलं. आणि फक्त महालक्ष्मीवरतीच पहिले तर असं किरण पडले, आणि त्याच्यानंतर माझ्याकडे काही फार असे देव नाही आहेत. महालक्ष्मी, गणपती आणि लग्नात दिलेला कृष्ण एवढेच आहेत. आणि एक माझ्या फ्रेंडनंच मला आपली फोटो फ्रेम दिली आहे, ती आहे. आणि त्याच्यावरती लिटरली असं इतकं भारी वाटलं ना ते सकाळ सकाळी बघून. आणि हे पाठीमागं वृंदाचे फ्रेंड्स आहेत, शाळा भरवते ती, इथं अशी बसते, इथं वृंदा सर्दी झाली. वृंदा म्हणजे मी प्रेग्नेंट असतानाच बिशी, ती छोटी बिशी असते चिनी मातीची वगैरे, तशी एक आणली होती घरी. आणि त्याच्यात मी पैसे टाकत होते. विशुपत घाबरली. सरप्राईज. तर आता मी मस्तपैकी छान अशी रेडी झाली. आणि वृंदा झोपले, त्यामुळे मला पटपट काम करायला पाहिजे. मी पूजा मांडायला सुरुवात पण केला. इकडं ऋतिक मला व्यवस्थित एक डहाळे 5 डहाळे मला काढून देतोय. मी अशी छान अशी पूजा मांडून झाली. आणि आता मी पूजा पण वाचली आहे. आता मी बिशी फोडणार आहे. मी मगाशी तुम्हाला तसं सांगितलं असं की आता तो वेळ आला, कारण खूप दिवस झाले ती बिशी फोडायची. ॲक्च्युली आम्ही वृंदाच्या बड्डेलाच फोडणार होतो, पण आता 2च महिने राहिल्यात वृंदाच्या बड्डेला. पण तेव्हा फोडून काय उपयोग, मग त्याच्या आधीच काहीतरी फोडून त्याचंच ते वृंदाला काहीतरी करायचं, मग ते तिच्या बड्डेला पण तिला उपयोगाला होईल. आणि छोटासा गिफ्ट असं म्हणजे तिचंच आहे ते. हां, तर तू गेस कर त्याला की बिशीमध्ये किती पैसे साठले असणार. हां, मी एक टास्क देतो. इफ समज आपण दोघांनी पण गेस करायचं, ओके? आम्ही दोघं पण गेस करणार. गेस करून इफ जर समजा ती अमाऊंट बरोबर असेल देन ओके. इफ जर ती अमाऊंट चुकीची असेल तर तेवढी अमाऊंट आमच्या दोघांपैकी कोणतं ती पे करायची. दोघांपैकी म्हणजे हिने जर म्हणली समजा 10,000 रुपये, इफ जर ती 10,000 नसतील तर ही 10,000 रुपये देणार. असा टास्क आहे. आणि जर मी म्हणतो ते माझं ते तुझं नाही ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये नाही, तू रोज बोलतोस त्यामुळं मी रोज बोलतो म्हणजे ठीक आहे. मी काय जरी झालं तर हाच भरणार आहे, पण तू गेस तर कर ना. गेस कर, तुला काय वाटतंय. 15 प्लस ते तर असणारच आहे, ऑब्व्हियसली मला माहिती आहे. पण ॲक्च्युली अमाऊंट सांग. ॲक्च्युअली 10,000 5,000 इकडे तिकडे. हां, मग ठीक आहे ना. पण जर 5,000 असेल, हां 25 ते 30 पर्यंत चालू शकते. म्हणजे तिथून पुढं पकडायचं का तिथून मागं पकडायचं. तिथून पुढं 5 आणि तिथून मागं 5 असं पकडू शकतो. ठीक आहे. मला असं वाटतं की मला पण तितकंच वाटतंय, 30 पर्यंत मला असं वाटतं. ओके, म्हणजे 30 ते 35 नाही तर 25 ते 30. माझं 25 ते 30. म्हणजे मला ॲक्च्युली 30च्या पुढं असं वाटतं. मी गोव्यात असताना घेतली होती, मला तेव्हापासून आम्ही ते चालू केलं. आणि आम्ही खरंच ॲक्च्युली वाढदिवसाला करणार होतो. पण ह्याच्यापेक्षा मी जास्त पैसे टाकलेत. हां, म्हणजे वृंदाला बघायला आल्यानंतर, हे काय वृंदा झाल्यानंतरच आहे, बट मला माझी मम्मी व पप्पा पैसे द्यायचे. मी त्याचं काय घेत नव्हते, म्हणजे काय ओव्हन वगैरे घ्यायचं होता एक टाईम, तेव्हा मम्मीने जास्त दिलेले, म्हणजे 7-8 रुपये तेव्हा टाकले. म्हणजे अशा देत कोण देत ह्यांनी पण, हा पण द्यायचं मला, मी त्याच्यात टाकायचे. आणि मला काही पाहिजे असेल तर मग मी ह्याच्याकडून घ्यायचे. मी स्वतः माझ्या म्हणजे त्याला दिलेले पैसे मी काही खर्च करत होते ह्याच्यात टाकायचे. आणि हा पण टाकायचा कधी कधी. त्याच्याकडे कॅश मोस्ट ऑफ नसायची, पण असली की मग टाकायचा, मी टाकायला चावायचे. तर ॲक्च्युली ह्याची मी रील बनवणार आहे इन्स्टावर टाकायला. तुम्ही चेक करता फोडतानाची. आता आपण भेटूया फोडून झाल्यानंतर.
तर आमची भिशी फोडून झालेली आहे. तुम्ही नक्कीच चेक करा माझ्या रीलला. छान वाटलं मला. मी पहिल्यांदा आयुष्यात अशी काहीतरी साठवल्या भिशी फोडल्या खरंच. आणि ह्याच्यात ना जास्त करून वृंदाच्या बारशाला जे आलात ना ते पैसे टाकलेत मी ह्याच्यात. तेच असतील जास्त, 10,000 मे बी 10,000 असतील किंवा 10 का जास्त असतील, मला आठवत नाही. 10-20 असेल असतील. काय संबंधच येत नाही तसं का? किती झाले? 18,670 झाल्यात. काय मी पण जिंकलेले नाही, हा पण जिंकलेला नाही. हा काय म्हणतोय मी आता बिशीट टाकतो, म्हणजे 20 म्हणजे 25 बोलेल ना, 25 ते 20 बोललेला, त्यामुळं तो जिंकणार. मग असं थोडीच नाही की मग मी पण टाकते ना. कोण आहेत माझ्याकडे आईला वृंदाची आजी जिंकलेले आहेत. मग आई कधी बोललेली खरं तसं एवढ्या? आई म्हणली, हा आधी म्हटली आई, म्हणजे तिचा फोन आलेला आम्ही बिशी फोडताना, तर ती म्हटली की 20 पर्यंत असतील. मला वाटलं नव्हतं. मग असू दे आता काय. मी टाकू शकतो आणि मी जर नाही काय पण तसं नाहीये ना, बिशी फोडायच्या आधी तर चाललंय. मला नाही का मामाने ऑलरेडी पैसे पाठवलेले ते आम्ही वरचत होते त्यामुळे ते टाकू शकतो म्हणलो. चीटिंग नाही करायची. गायचा नो असं करतो माझ्यासोबत माझा नवरा. म्हणजे दाखवते सर्दी यायला लागली. तर अजून एक गेम खेळायचा आपण. तिला घेऊन बस. हे ठेव, मी ठेवते, तू झाडू घेऊन ये. झाडू दे मला. गायजांना दाखवतो बाय साईज पैसा. इथे ठेवते. मी किती छोटी दिसता. तर मगाशी मी जसं बोलले की तुम्हाला आता मी एक चॅलेंज व्हिडिओ बनवणार आहे आणि मला शेवया पण करायच्या होत्या, त्या राहिलेल्या. आणि आता वेळ नव्हता ऍक्च्युली आम्हाला इतका जेवणाला परत. तर चॅलेंज असं आहे की दमशराज पण कानात हेडफोन्स घालायचे आणि मी एखादं मूवीचं नाव सांगेन तुला, काय ते तू ओळखून दाखवायचंस. कळलं? आता तुझ्या फोन मध्ये चालू कर तू. मी गाणं चालू कर कोणतं पण. मी चेक करणार खरं तुला माझा आवाज येतोय की नाही. आवाज जरी नाही आला तर मी लिपसिंगच करणार आहे, पण तू व्हॉल्यूम वाढव कारण चीटिंग नाही करायची. मी आता शेवया भाजून घेणार आहे ह्याच्यात. एक प्लेट दे थांब. मी खेळते, मला नाही तुमच्या व्लॉग मध्ये इंटरेस्ट. तर मी आता ह्याच्यात दूध टाकून घेते. तर मी दूध पण टाकून घेतलंय. पटपट मी हे करून घेते. तर मी आत वॉशरूमला जाऊपर्यंत हिनं हा कारभार केलाय. दूध घालवलंय आणि बघतोय माझ्याकडं आणि ह्याला काय ऐकायला येतंय. आणि आता ह्याच्यात ड्रायफ्रूट घालूया आपण. कळतच नाही माणसाला बारीक गॅस करावा नाही काय तर लक्षच नसतं घरात. आता मी ह्याला सगळं बोलून टाकणार आहे जे मनात आहे नाही तेवढं सगळं. वृंदा तुझे बाबा खुले आहेत, लई येडे आहेत. वृंदाचे बाबा तू पण तिला दात यायला लागला त्यामुळे ती तशी करायला लागली. तर आपण जे करणार होतं ते स्टार्ट करूया. आणि मी जे पिक्चरचं नाव सुचवते ते आहे की घरवाली एक बहारवाली, एक घरवाली एक बहारवाली असं नाव आहे. तर ऋतिक खरंच ऐकायला येत नाही. ऋतिक आपण स्टार्ट करूया आता. मी तुझ्याकडे बघते आधी माझं बघ रिॲक्शन. हे हिंदी, हे मराठी. कानातलं सांगतो. हे हिंदी आणि हे मराठी. कळलं? हे हिंदी आणि हे मराठी. खरंच नाही ऐकायला तुला. बघ चिटिंग नाही करायची. काय जाणं आवाज मला बाहेर होतो म्हणजे तू व्यवस्थित नाही घातलेलं. म्हणजे घातले. तर माझी ऍक्टिंग बघा. हे मराठी आणि हे हिंदी. हा हिंदी. काय जाणं हे महत्वाचं आहे. आणि इकडे बघा ऋतिकला दूध सांडून ठेवलंय जे की मला परत सावरावं लागणार आहे. स्टार्ट करूया. ॲड आली.
हिंदी ऍक्टिंग नाही होणार. एक घरवाली घरवाली एक बाहेरवाली घरवाली 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 एक बाहेरवाली एक वृद्धा घरवाली आणि एक बाहेरवाली एक घरवाली एक बाहेरवाली. एक ऐकू आलं मला, दुसरं पुढचं काय? बोल ना. ऐकू आलं ना. ऐकू आलं. नाही आलं. हा, मग. एक घरवाली एक केळीवाले. नाही, मग घरवाली. हा, एक घरवाले एक बाहेरवाले. अशा तर एक राऊंड तर ह्याच्याकडून झालेला आहे. आता मी माझं टर्न आहे. कसला आवाज आहे जोरात. एवढं काय आपण तुम्हाला कशाला सांगू? बोलायला असतो. बरं आपण चालू करूया आता. मला काय ऐकायलाच येतंय. मी काय तिला बोलते? मी हिला एक आता मूवीचा गेस करायला सांगणार आहे. मी तिला एक सांगतो आता. बाय बाय. तुम्हीच माझे आहो होणार का हिंदी हो? मूवी आहे आणि हिंदी. मूवीचं नाव आहे तारे जमीन पर. तारे जमीन पर. तारे तारे जमीन पर. मला काळी जी ऐकायला लागली, काळी भिंतीवर. तारे 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 जमीन आकाश स्काय काय म्हणतात. थांब, ते पडलं ते तिथं. जमीन आसमान आसमान मग ऊपरवाला तारे तारे स्लॅब मग गायजांना हिंट देतो मी. रुमाल. आता काय लेंथ हल्ली हाईट स्काय. अच्छा गायज हिला मी दाखवलं तारे आणि मी दाखवतोय जमीन. खरं तिला अजूनपर्यंत नाही समजलं की काय आहे मूवीचं नाव. मला सांग पुढं. हरली हरली नाही. हरली हरली. वरती काय तू काय बोल ना. पिक्चरचं नाव बोल. पिक्चरचं नाव आहे तारे तारे तू गावगड याच जन्मात नाही ना पिक्चर. तारे जुना नाहीये ना. तारे. आता नवीन आहे. जुना आहे. जुना आहे. अरे मी नाही बघत जुने मूवी. तारे आणि तुला मी मराठी आहे का मूवी. हिंदी आहे. हे दिसते का हे? रुमाल माहिती. हार्ट स्टार हा. तारे जमीन पर. आता हिला काय आलं. तर आता मी दुसरा मूवीचं नाव घेतोय. तिला खूप टाइम लागलेला आहे की तो सिम्पलचा मूवी तिला जस्ट करता आला नाही. मूवीचं नेम सांगायचं होतं ते की तिनं सांगितलं पण खूप टाइम लागला. But, आम्ही आता दुसरा टाइम तिला पण अजून एकदा आपण तिला करायला सांगूया. नाव गेस करायला सांगूया आपण. ओके सो ओके डन. ओके आता तिला मी मूवीचं नाव कुठलं सांगू. हा ओके. शादी में जरूर आना. शादी में जरूर आना. शादी में जरूर आना. ओके काय एकच मिनिट. त्यांना पण सेटिंग नाही करायची. हा काय करतोय की सर्च मारायला लागलं तेच नाव तेच करेक्ट आहे का नाव बरं ठीक आहे. वगैरे बरं असं ठीक आहे, नाही. ठीक आहे, ठीक आहे. किती आहे जगात मूवी दुसरी चेंज कर ना. हा ठीक आहे. मी करणार आहे का. मी असं करते की मग 56 काळ्यातली मूवी. अरे छप्पन करतो. नाही तसंच बरं नाही. ठीक आहे. बरं हिंदी थांब गाणं बंद होणार आहे. शेकी शेकी डोकं दुखणार आहे माझं. चालू करूया. हिंदी लग्न. अरे तू बोलतोय का. ऍक्शन नको शादी करू. शादी शादी हाँ मैं ऍक्शन नको करू. तू ऍक्ट कर. मला काय प्रॉब्लेम नाही. शादी शादी में शादी पे आना. शादी में जरूर आना. शादी पे शादी में जरूर आना. शादी में जरूर आना. हा बरोबर आहे. आता ओळखलंय तुझं.
पिक्चरचं नाव मला ते कन्फ्युज होतं मी की तेच नाव आहे का तेच नाही नाव आहे शादी पे मला जरूर. लक्षात येत नव्हतं. ते काय तर PSI काय काय होतं तो ना. हा तो भारी मूवी आहे तो मला खूप आवडतो. त्यातलं गाणं आहे ते. कुठलं जोगी होणार कुठलं लिरिक्स बोल बरं. ते lyrics आहेत. दूध एवढं पुरणार नाही. एवढी खेळ पुरेल का. तर आता याचा टर्न आहे आणि मी मूवीचं नाव असं गदर असं ठेवलंय. तर तू ऐकलंस नाही. खरं सांग. थांबा म्हणलं शपथ. शपथ माझी शपथ. तुझी शपथ नाही. माझ खरं. तुझी शपथ नाही. हा. वृंदा खरं ना. तू काय चिटिंग करतेस. बाबाच्या वेळेस चिटिंग करते. तू माझ्याकडे यायचं. थांब थांब. आपण एक गेम खेळायचा आणि मग मी तुला घेणार आहे. हं? हिंदी मूवी आहे. हिंदी. बरं गदर. काय गद. किती अक्षर आहे. मी का सांगू ते. तुला मी नाही सांगणार. हिंदी आहे. हा, चल. अगदी पण हा काय कायलाच ऐकायला मला कायला ही कशी बघते. वृंदा कशी बघ. डोंगर तुला ऐका ऐकू जय बाप्पा. पण सांग श्री सांग परत सांग स्वामी समर्थ. श्री परत सांग. स्वामी समर्थ. ही लगेच जय बाबा करते. कांतारा. अग्निपथ गदर ऐकू मूवी येईल. सांगितले मी त्याला परत. एकच सांगते मी. हिंट देते एक. जुनी मूवी. जुनी जुनी मूवी आहे. जुनी मूवी आहे. गाणं संपलं नाही. चिटिंग नाही करत बरं का. म्हणूनच यशाशी लग्न केलं मी. मला वृंदाचा हसायला आला. नाही का नरज नरज नाही नजर नजर नराज कुठला पिक्चर आहे. वृंदा. नाही समजत आहे. अग्निपथ वाटायला लागलं मला. व्हिडिओ चेक कर परत. हा नाही रे. व्हिडिओ चेक कर ना अग्निपथ असेल तर. चिटिंग करतोय मी. बोलायची वाट बघतोय. ऍड आले ना. नाही हा. आता जर हा बोलला ना करेक्ट तर ह्यानं ऐकलंय कारण ऍड. तर कालचा व्हिडिओ आम्ही मध्येच माझा फोन स्विच ऑफ झाला आणि आम्हाला जेवायला पण खूप उशीर झालेला. त्यामुळे आम्ही त्याच्यानंतर व्हिडिओ बनवला नाही आणि आज आम्ही एंड करायचं ठरवलंय. तर तू सांग तो हारलाय का नाही. मी हारलो आणि मी हारल्यानंतर ना हिला गिफ्ट पण दिलं. सो हा ते चॉकलेट भेटलं मला. ते खाल्लं पण संपलं पण ते मला पण दिलं नाही माहिती काय. का माझं होतं ते. बरं एनिवेज तुला नाही जाणून घ्यायचं का त्या पिक्चरचं नाव काय होतं. काय होतं. त्या पिक्चरचं नाव गदर असं होतं. गदर. ओके माहिती आहे ना कुठला पिक्चर आहे तो? गदर माहिती का. त्याच्यातलं गाणं होतं माहिती आहे का ते ऊर्जा काले गावा तू. हा मग तर एंड करायचा मीच करणार होते एकटी एंड कारण ऋतिक जॉबवर गेलता त्यामुळं. पण असं ठरवलं की दोघांनी एंड करायचा. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुला काय म्हणायचं आहे. आणि काय नाही टाटा.